क्या बोलते हैं पब्लिक? रोड नहीं गेली. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आफ्टर सो लॉंग टाईम. आणि आता आहे मी एकविरेला, कारण का आज एकविरा आईची पालखी आहे 2025ची. आणि आता मी पोचलो आहे एकविरा आई माहेघरजवळ. हा मी बंगलो बुक केला आहे आणि जायचं आहे डोंगरावरती. त्या पहिले आता जेवण करून घेऊ. आता सगळे जेवायला बसल्यात, सगळे जेवायला बसल्यात. हे एक पहिला येतं आणि त्यानंतर मग जेवण झाल्यावर आराम करू आणि मग वरती जाऊ. आम्ही आता निघालो जाण्यासाठी आणि इथं पाऊस चालू झालेला आहे. लपडा झाला, पाणी पडतो एकविरेमध्ये. हा बघा, अभी कैसा जाने का ऊपर? आप बताओ. आता मी विचार करतोय का कपडे घातलेले हे जास्तच हे होते. आता जर्सी काहीतरी घालतो जो जरा बरा असेल, म्हणजे ऍटलिस्ट भिजलो तरी लगेच सुकेल ना. तर मग या कपड्यांमध्ये तर सुकणं मुश्किल आहे. आता पोचलोय आम्ही कमानी जवळ आणि इथूनच ट्रॅफिक सुरू झालेली आहे. आता कसा आज जायचा ना कसा नाही, काय केवळ कसा जायचंय बोल बाबा. बघू आता किती टाइम लागतो. काय बोलणार दादा, आज जाऊ तर शकतो का? जाऊ पोचलेलो आतमध्ये जाऊन पुन्हा बाहेर आलो. आदू दादाने आणलंय. जाऊ ना, आईच्या भेटीला आलंय तर आईला भेटूनच जाऊया. ते तर भेटून जायचं ते रे, पण गाडी पण आत गेली पाहिजे ना. जाईल आता भिजून जाऊ, नाहीतर जाऊ गाडी साईडला लावून. चालेल, काय विषय नाही. आता गाडी पार्क केली एका जागी आणि आता चाललोय आम्ही वरती देवस्थानाला. आहे बघा, सगळी लोक निघायला जातात. आता वाजल्यात संध्याकाळचे 5. आता वरती गर्दी किती असेल ना किती नाही माहिती नाही, बट काही टेन्शन नाही. अभि नडणे काय क्या बोलते हैं पब्लिक. गर्दी असतं तर कुठून पण घुसतात लोक. आता आम्ही कुठल्या तरी गल्ली मधून घुसतोय, नंतर मेन हायवेला लागू आणि नंतर मग वरती चढायचंय. मग आहे खरी मजा. तर मग आता जाऊया पुढे आणि बघूया.
फायनली आम्ही पोचलोत एकविरा देवी मंदिरच्या एंट्रन्सजवळ आणि ही बघू शकता एवढी गर्दी आहे वरती आणि खूप मजा येते. खालपासून वरपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट 1 तासाच्या वरती लागला, बट काहीच वाटलं नाही वरती चढायला. फुल मजा करत आलोय आणि ही पुढे अजून मजा बाकी. इकडे माझा व्हॉइस रेकॉर्ड व्हायचं बंद झालं. सो मी हे सांगायचा प्रयत्न करत होतो की आम्ही पावसाळ्यामध्ये भिजलो, कारण का पाऊस जोरात चालू झाला होता. त्यामुळे आम्ही मंदिराच्या आत आलो आणि विचार केला 1-1.5 तास लागेल दर्शनाला. सो दर्शन करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग तोपर्यंत पाऊसही थांबून जाईल. म्हणजे आमचे एकामध्ये दोन्ही काम होतील. एक तर आम्ही पावसात भिजणार पण नाही आणि दर्शन पण होईल. आता आमचं एकविरेचं दर्शन झालेलं आहे. मी मस्तपैकी मंदिरात जाऊन आलो. खूप काय काय बोललो पण मला नाही माहिती, माईक मध्ये रेकॉर्ड झालाच नाहीये. पण ह्याच्या पहिले इथेच याच ठिकाणी एवढी गर्दी होती का चालायला पण जागा नव्हती, उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. आता दर्शन झालेलं आहे. इथे फायदा मंदिर जवळ पण दर्शन आमचा झाला मस्तपैकी. आणि
झाला इकडे पालखीवरून पण आलो, त्या पालखीचा आहे आणि आता बाकीच्या दुसऱ्या गोष्टी आहेत. 2 सेकंड बरोबर द्या. रस्त्यावरून बाहेरच्या साईडला आलो कारण का रस्त्याला खूप गर्दी आहे आणि आता इथून गल्लीमध्ये घुसायचं आहे कारण का आमच्या गाड्या सगळ्या गल्लीमध्ये तिकडे लागलेल्या आहेत आणि आज जाताना त्या रस्त्यामध्ये खूप साऱ्या लोकांची म्हणजे पालख्या आल्यात. ते लोकांनी स्टे घेतलेला तिथे, मध्ये त्यांचा डीजे बीजे सगळं तिथेच लावतात. मग सगळं तिथेच आहे, तर ते आपल्याला रस्त्यात दिसेल ते. आमचा चिकन शिजतोय केवळ आणि इकडे अजून शिजत आहेत. जेवायला आलोय. काय बोलता, कसं वाटलं तुम्हाला? कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. बघा आमचा शेफ. तर अशा प्रकारे आजचा दिवस पण इथेच संपला. अजून पण हे डीजे चालू आहेत. रात्रीचे 2 वाजल्यात तरी पण चालू आहे. ते सकाळपर्यंत चालू राहणार आहे. ते काय आज बंद नाही होणार आहे. पण आपल्याला ब्लॉग एंड करायचा टाइम आलेला आहे. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तोपर्यंत भेटूया अशाच पुढच्या एक ब्लॉगमध्ये. बाय.